आणि संत असतात तरी कसे ऐका, मनाच्या मर्जीने येतात, मनाला वाटेल तेव्हा राहतात आणि मनाच्या मर्जीने जातात, त्याला संत म्हणतात. तुमचं आमचं तसं नाही. तुम्ही आम्ही याचं केलेलं पाप कुतून कुतून फेडायचं, उय 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 करून जायचं. तुमच्या माझ्या बसण्याला येण्याला दुःखच आहे रे. बसताना बी कुठते उठताना बी वाईट. केलेलं पाप फेडल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही. चांगलं करा नाही तर वाईट करा. संत तसे नाही. मनाला वाटेल तेव्हा राहणार, मनाला वाटेल तेव्हा येणार, त्याला संत म्हणतात. एकदा पैठणचे नाथ बाबा वारले. ताडबसा सगळे. पैठणचे नाथ बाबा वारले. बाबा वारल्यावर माणसासनी कळलं चला बाबाच्या दर्शनाला जावं. मैतीला कुठं कुठं जावं हे कळावं. कुणाच्या बी मैतीला जायचं नाही. जागे का सगळी. कुणाच्या बी मैतीला जायचं नसतं, पाप लागतं. मग ज्याच्या गळ्यात माळ जागे का सगळी. हे सगळे जागे का. ज्याच्या गळ्यात माळ आहे, जो महात्मा आहे, जो महंत आहे, जो साधू आहे, त्याच्या मैतीला जावं. वारकऱ्याच्या मैतीला जावं. बाकी कुणाच्याच मैतीला जायचं नसतं, पाप लागतं. लगा मग आमच्या मड्याचं काय. माणसं महाराजांकडे गेले, म्हणले महाराज गावात मडी सोडून पडतील. महाराज म्हणले मग सांगतो ते करा. त्याला आवळा, त्याला वावळा आणि मग त्याच्या तोंडात तुळशीचं पान घाला. तुम्हाला माहित आहे का तुळशीचं पान का तोंडात घालतात, का घालतात माहित आहे का. नाही 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 ते म्हणला आमच्यात एक बांधा होता तो घालतोय तेव्हापासून अख्खं गाव घालतो. एक तरी गडी असतो बांधायला. आहे का तुमच्याकडे असं असतं का. तुम्ही जागे आहे का. असतं ना असं वळायचं आवळायचं, हेलिकॉप्टर तयार करायचं. हेलिकॉप्टरच किती चौकाच्या खाणं असं आतळा नाही का जात एका लेवल. ते आपलं हेलिकॉप्टर आहे. त्याची तयारी करायची गडी असतो प्रत्येक गावात. असतं का. ऐका बरं का सगळे. बाकी कुणाच्याच मैतीला जायचं नसतं. बाबा म्हणले पाप लागतं. मग यांची मडी कशी न्यायची तर त्याचं उत्तर सांगितलं. ज्याच्या गळ्यात माळ नाही मग त्याचं पाप लागतं मैतीला येणाऱ्याला. मग पाप लागून म्हणून मड्याला ववाळल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालतात. काय गडी म्हणतात देह पवित्र व्हायसाठी तोंडात तुळशीचं पान घाला गपे. त्याला जाळायचं आहे आणि आता ते पवित्र व्हायचं आहे. अख्खा सप्ताह झाला तर त्याची भावना झाली नाही माळ घालावी. एवढा मोठा सप्ताह झालाय तरी आणि आता देह पवित्र व्हायचं आहे. जागे का सगळे आहे ना. हा ऐका. म्हणून मैतीला आलेल्या माणसाला पाप लागू नये म्हणून त्याला आंघोळ घातल्यावर आवळल्यावर ववाळल्यावर तोंडात पान घालतात. कळलं का. असंच बाबांची किल्ली तयार झाली. बाबांच्या दर्शनाला अखंड समाज आला. बाबांची प्रेत यात्रा. प्रेत आवळला गेला, ववाळला गेला आणि त्या खांदाकऱ्याने खांदा दिला. प्रेत यात्रा सुरू झाली. राम नाम जोरात बोला. राम नाम, राम नाम, राम नाम. मी का मैतीला आलो. प्रेत यात्रा निघाली. बघता बघता प्रेत यात्रा विशीवर आली. पूर्वी काही मोबाईल नव्हता. पूर्वी कुठे मोबाईल होता. एक पोरगी नव्याने नांदायला गेली. पुरी तुझ्या नांदा जाते, नांदा जाते, नांदा येतात का. येते तुम्ही नांदून देता. ते आपलं तुमचं तुम्ही बघा. पण एक वाक्य सांगू का. जबाबदारीनं वाक्य सांगताय का. कीर्तनाला आलेल्या महिला मंडळी एकच सांगतात. एक वाक्य सांगतो तुम्हाला. पंढरीला जाऊ नका, कोण्या तीर्थाला जाऊ नका. घरात फक्त परमार्थाचा तयार करा. नाही तर ज्ञानेश्वरी वागती, सत्याला जाती, कीर्तन बी ऐकतील. घरात सासूबर बी बोलत नाही, सासऱ्याला जेवाय वाढीत नाही. कशाचं परमार्थ माती झाली त्या परमार्थाची. कीर्तनाला आलेल्या सगळ्या महिला सांगून जातो ऐका इतकं चांगलं जगा रे. आता लई परमार्थ दुसरा करू नका. सासून सुनशी एका असं मेंटेन नातं करा. मैत्रिणीसारखं राहा. याला परमार्थ म्हणतात. ऐकताय सगळे. सासून सुनशी मैत्रिणीसारखं राहणं, सुननं सासूशी मैत्रिणीसारखं राहणं याला परमार्थ म्हणतात. जागे ना सगळे. एवढंच करा. आता
आणि काय करू नका आता, सासवानीला डोकं लावायचं नाही. एक सून आहे, काय लागतं तिला, काय लागत नाही, चांगलं म्हणा नुसतं, तिला काही लागत नाही. या लय ऍडव्हान्स आहेत पुरी, हेसनी फक्त चांगलं म्हणा, किती नकटी असू द्या सून, पण तिला शेजारनी देखत म्हणायचं, तिला ऐकायला जायला असं म्हणायचं, माघारी वळून बघायचं जागे का, ऐकते का बघायचं, आणि शेजारणीला हाक मारा, वंश आपल्या सुनासारखी गावात सून नाही, सून म्हणा म्हणा. सकाळी हातरुणात चहा घेऊन येईल, चहा लय मनापासून सुना असू लय म्हणा म्हणा. अजून सांगू का, लय सोपं आहे, लय सोपं आहे. पुरीनं चांगलं म्हणा, आपल्या पोराला 4 शिव्या जास्त द्यायच्या. लोकांचं लेकरू आपल्या घरी आलंय, चांगलं म्हणा. काय लागतंय तिला, काही लागत नाही, फक्त चांगलं म्हणायला शिका, दुसरं काही लागत नाही. कसलाही स्वयंपाक करू द्या, तिला म्हणा सुगरण आहेस का माझे सुगरण. त्या पुरी लय ऍडव्हान्स आहेत, सगळ्या मालिका तिने बघितल्या. लय काय बी करतील त्या हातूनच चहा घेऊन येते, त्या काही दिवसानं बेडला पाईपलाईन करतील. पुरी लय हुशार आहे, तुम्ही ती डोक्यात लावू नका, फक्त चांगलं म्हणायला शिका. पण तुम्ही लय खोडीची, तुम्ही चांगलं म्हणताय. पोरीकडनं सुनाकडनं पाण्याचा तांब्या सांडला हॉलमध्ये, खानदानाचा उद्धार केला तुम्ही, खानदानाचा. काय ग, हात काय जळले का तुझे, अक्कल नाही का तुला, माणसाने पाण्याचा तांब्या सांडला. 2 दिवस झालं पोरगी आली ती नांदायला, लय रडली. ज्याच्याकडे बघून या घरात आली त्याची आई या पावरीची आहे, तर तिच्या पोटी जन्माला आलेलं चित्र काय पावरीच. लई रडली रे पोर, लई रडली. चांगलं म्हणारे, काय लागत नाही, चांगलं म्हणा. आणि त्याच हॉलमध्ये 2 दिवसानं त्याच जे सासूच्याच पुरीचा तुपाचा तांब्या सांडला. तिला माहिती आपली आई जगदंबाई, तू खाली बसली कणा 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 तूप भरायला सुरुवात. तेवढ्यात ती आई तिकडनं पुढं आली. आई जशी आली तशी हिला भीती वाटली, पण ती पुढे आली म्हणली, उठ उठ उठ, असू असू उठ उठ, मी बघते, असू उठ ग बाय. जाळ झाला या म्हातारीचा, देवाने हिला रात्रीत घालवावी का नाही, जितीच कशाला ठेवा. सुनाकडं पाण्याचा तांब्या सांडला तर खानदानाचा उद्धार केला, आणि पोरीकडं तुपाचा तांब्या सांडला तर म्हणते असू दे, उठ 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 ग उठ. चांगलं वागा. आता पूर्वीचा काळ वेगळा होता.